नमस्कार, मी सरिता तुषार गिरे, प्रभाग क्रमांक 16 कळमनुरी. बरं, ताई काय सांगणार, कोणकोणते विकास मुद्दे लक्षात घेऊन आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे? विकासाचा एजेंडा आमचा खूप मोठा आहे. म्हणजे जे दैनंदिन जीवनातल्या समस्या आपण एक सामान्य नागरिक म्हणून जे बघत असतो, जसं आम्ही आता काल परवा छत्रपती नगरच्या आतमधल्या भागात गेलो तर घराशी कचऱ्याचे ढिगारे वगैरे पडले होते. तर खूप काही समस्या आहेत, पण मेन जे मुद्दे आहेत ज्यातला एक माझा एक मेन मुद्दा आहे की आपलं जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे ते आपल्या प्रभागात स्लम एरिया आहे, मजूर वर्ग जास्ती आहे. तर ते जर तिथे ट्रीटमेंट करायला गेलं तर त्यांचा पूर्ण अख्खा दिवस वाया जातो. तर माझी अशी इच्छा आहे की आपल्या प्रभागामध्ये एक गव्हर्नमेंट हॉस्पिटल ओपन व्हावं. आणि बरेचसे काही आहे, इलेक्ट्रॉनिक्स लायब्ररी म्हणा मुलांसाठी, आणि गार्डन म्हणा, असे बरेचसे मुद्दे आहेत. आपण एक महिला आहात, महिला सशक्तीकरण करण्याकरता काय पाऊल असणार आहे? महिलांसाठी पण रोजगार असू शकतो. आणि दुसरा पर्याय म्हणजे आजकाल महिला, आपण म्हणतो की खूप समोर गेलेलं आहे जग, पण तरी घराघरात महिलांना काही त्रास असू शकतो. तर ते आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून आपले जे घरातले समस्या असतात, खूप काही समस्या असतात, रोजगार म्हणून, किंवा जिथे ते नोकरी करतात तिथे पेमेंट भेटत नाही, किंवा जिथे मोलकर मजूर जे असतात ते कामाला जातात पण त्यांना पैसे मिळत नाही, कारण आमच्याकडे अशा समस्या बऱ्याच आल्या आहे. तर महिला वर्गासाठी पण आपल्याला खूप काही काम करायचं आहे. युवा वर्गामध्ये बेरोजगारीचा खूप मोठा प्रमाण वाढत चाललेला आहे, त्याकरिता काय करू? युवा वर्ग म्हणजे जास्तीत जास्त मला असं वाटतं की युवा वर्ग जागरूक व्हायला पाहिजे. त्यांच्या नोकरी संबंधी समोर चालून खूप समस्या, बऱ्याच समस्या येणार आहेत. तर एक मराठी माणूस समजून मराठी माणसांची मदत करणे हे आमचा ध्येय असल्याने महाराष्ट्र जे आपल्या मराठी मुलं आहे त्यांना जास्तीत जास्त रोजगार मिळावं त्याच्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. नेमकं विजन मला राजकारणापेक्षा, म्हणजे विजन सांगते माझं जे आहे ते, राजकारणापेक्षा समाजकार्य करायला आवडेल. आणि मी माझ्या मिस्टरांच्या पावलावर पाऊल ठेवून म्हणूनच समोर येत आहे की आमचं लक्ष तेच आहे की जनतेसाठी त्यांचे समाधान करून द्यायचे आणि जास्तीत जास्त त्यांची सेवा करावी. आणि जे मोठे मोठे कार्य करण्यापेक्षा जे आजकाल म्हणतात की विकास करून देऊयात आम्ही, खूप काही ब्रिज आहे हे आहे, त्यांनी विकास काही एवढा पुढे जात नाही. कारण जेव्हा सामान्य नागरिकच त्रस्त असतो समस्येमुळे, कारण कोणाला पाण्याची समस्या असते, कोणाला घरेलू समस्या असते, कोणाला कोणी उगीच त्रास देत असतो, अशा काही समस्या असते. तर अशा काही समस्या आमच्याकडे भरपूर येतात. तर आम्ही असा, म्हणजे माझा पर्सनली व्यक्तिमत्व असं आहे की लोकांच्या सेवेसाठी आम्ही लढूया आणि त्यांचा जो त्रास आहे तो आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करूया. माझा संदेश म्हणजे मी एक साधारण महिला आहे आणि मी जनतेची सामान्य जी समस्या आहे ती समजू शकते, खास महिला. तर मी त्यांच्याशी भावनात्मक रूपाने जोडेल. राजनीती वेगळा भाग राहिला, पण एक समाजासाठी कार्य करायला आपला एक त्यांच्यासोबत जोडणं, भावनात्मक रूपाने जोडणं हे आवश्यक असते आणि तोच त्यांच्या समस्या दूर करू शकते, समजू शकते. तर मला जनतेने एक संधी द्यावी, आपली मुलगी समजून, आपली सून समजून, आपली बहीण समजून, आणि एकदा आम्हाला संधी द्यावी. आम्ही नक्कीच त्यांच्यासाठी प्रयत्न करूया सगळं चांगलं करण्यासाठी. धन्यवाद.